सरल प्रफुल्ल माला लसत वचून सुंदर मंदिरे करतले संतांगे स्थालिका भांड किरण कौतुके प्रतिग्रहे भुजन हसन हसयन रेमे रुद्ध परंपरात परतरम तम चिद्वाख्य नमा. बंधूंनो, आज सूक्ष्म ज्ञान मंदिर वडाळा या ठिकाणी मी मराठीत बोलण्याचा प्रयत्न करतो. हिंदी बहुतेक 3-4 भाषेमध्ये थोडं थोडं बोलतो. काय मला ती सवय आहे बोलायची तशी. काय आज या ठिकाणी संपन्न होत असलेला हा जो सोहळा आहे, संन्यास दीक्षाविधी अनुसरण विधी ईश्वरार्चन अनुसरण असा काहीतरी शब्द येतो. आणि त्या निमित्ताने हा इथे होत असलेला हा ज्ञान यज्ञ म्हणा, सभासत्र म्हणा, आयोजित केलेला आहे. सर्वप्रथम साधनदाता श्री चक्र महाराज आहेत, त्यांना या ठिकाणी वंदन करतो. थोडंसं वेगळ्या दिशेनं थोडं 10 मिनिटाचा वेळ आहे, त्याच्यामध्ये काय बोलायचा हा प्रश्न आहे, परंतु थोडंसं बोलत जातो. एक शेर अशा प्रकारचा येतो की का बात करे इस दुनिया की, का बात करे इस दुनिया की, हर शख्स के अपने अफसाने हैं, हर शख्स के अपने अफसाने हैं, जो सामने है उसे लोग बुरा कहते हैं, और जिसको कभी देखा नहीं उसे सब लोग खुदा कहते हैं. खुदा तो ये बता कि तेरी क्या अदा है, खुदा तो ये बता कि तेरी क्या अदा है, कि बिन देखे तुझ पर ये दुनिया फिदा है, कि बिन देखे तुझ पर ये दुनिया, कि ना देखा है तुमने ना मैंने देखा है. बस वही तक जाने का रास्ता जो आज आपके सामने खड़ा है. यहाँ जो बैठे हुए बच्चे हैं जो जा रहे हैं उस रास्ते पे, तब वो मिलेगा. चलो कोई बात नहीं है, शुरुआत तो करते हैं. आज की जो सभा संपन्न हो रही है, इसके जो अध्यक्ष है आदरणीय श्रद्धेय प्राप्त स्मरणीय उपाध्य कुलाचार्य आमच्या कुळाचे आचार्य वर्धनस्थ बिळकर बाबा राणाईचे, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय प्राप्त स्मरणीय अखिल भारतीय मानव परिषदेचे नितंब अध्यक्ष, एक विकास पुरुष, अथवा मी त्यांना राजमान्य पुरुष असं म्हणतो. राजमान्य आमच्या लीला चरित्रामध्ये शब्द येतो आऊसाच्या बाब भूमिग्रामला. असे असणारे कविशर कुलाचार्य आदरणीय श्रद्धेय कार्याध्यक्ष आहेत अमरावती निवासी बाबाजी, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय प्राप्त स्मरणीय स्वागत अध्यक्ष फलटण निवासी आमच्या सातारा जिल्ह्याचे भूषण असणार आदरणीय श्रद्धेय कविशर कुलाचार्य बाबाजी आहेत. त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय प्राप्त स्मरणीय माझे जवळचे निकटवर्ती असणारे आदरणीय श्रद्धेय प्राप्त स्मरणीय कणाशी निवासी मोठे बाबाजी. व्यासपीठावरती सर्वांचे नाव घेऊ शकत नाही, माझी वाणी पवित्र केली असती, परंतु वक्त की पाबंदी है, वक्त की पाबंदी है. आणि म्हणून व्यासपीठावरती विराजमान असलेले सर्व गुरुजन वर्ग आहेत, गुरुतुल्य व्यक्तिमत्व आहेत, माझ्या समोर बसलेले व्यक्तिमत्व आहेत, आपण सर्व बसलेला वास्तविक वर्ग आहात, संत महात्मे आहेत. त्या ठिकाणी त्या सर्वांना अभिवादन करतो आणि माझ्या बोलण्याला मी सुरुवात करतो. पण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं एक वाक्य आहे, सांगायला विसरून गेलो. या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक जे आहेत, 2 मंदिर आहेत, पुन्हा मंदिर आहे आणखी वडाळ्याचं मंदिर आहे. आदरणीय श्रद्धेय प्रातस्मय पितृतुल्य पुण्याचे बाबा आहेत, पितृतुल्य ताई आहेत पुण्याच्या, आणि भ्रातृतुल्य असणारे व्यक्तिमत्व आहे या मंदिराचे संचालक संयोजक. हे मध्ये येऊ नका रे कोणी, बोलताना वक्तामध्ये येऊ नका कोणी, बाजूला बसा. या मंदिराचे जे संचालक आहेत वक्ता दस सहस्रेश, वक्ता दस श्रेष्ठ. स्कॉलरशिप अँड किंगशिप आर नेव्हर कम्पॅरेबल. बरोबर आहे. हा, सरस्वतीच्या आपल्यावरती लक्ष्मी लोटांगण घालते.
वक्ता दस सैसुसी म्हटलेलं आहे. शिकता येण्यासारखं बहुत यांच्यापासून आहे. असे असताना माझ्या बाजूला बसलेले व्यक्तिमत्व आहेत. आदरणीय श्रद्धे प्रातस्मरणीय या मंदिराचे संचालक बाबाजी आहेत. एक अंतकरण पूर्वक अगदी हार्टली एक त्यांना या ठिकाणी अभिवादन करतो. माझ्या विषयाला मी सुरुवात करतो. भारताचे माझे राष्ट्रपती होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे एक वाक्य आहे, स्पिरिच्युअल इज नॉट एक्सटेन्सिव इथिकल, इट इज नो डायमेन्शन ऑल टुगेदर डिलिंग विथ थिंग्स इटर्नल. अध्यात्म केवळ नैतिक मूल्याचा विस्तार नाही आहे, नैतिक मूल्याचा विस्तार नाही आहे, तर शाश्वत आनंदमय चिरंतन सुखमय असे एक वेगळं मूल्यमापन करणारा एक त्या ठिकाणी माप अशा प्रकारचा. आणि म्हणून तुम्ही सर्व अध्यात्माच्या प्रेरणेने या ठिकाणी एकत्रित झालेला आहात. तेव्हा ते वासनिक असेल, भिक्षुक असतील, सर्वजण असतात. जाता जाता सुरुवातीला आपण सर्वांना एक अभिवादन करून पुढच्या वाटचालीला मी सुरुवात करते. लक्षात ठेवा, जगाची रीत अशा प्रकारची, संस्कार आणि संस्कृती कशा प्रकारची असती आणि संस्कृतीतून संस्कार कशा प्रकारे जन्माला येतात आणि ते संस्कार आपल्याला कुठं पुढे घेऊन जातात याची मात्र पोचपावती आपल्याला द्यावी लागते. माझं मात्र चांगलं व्हावं. बसा लवकर. बसा बसा लवकर. बस बेटा, तुम्हाला बोलू दे. इथं मला वेळ कमी आहे. मी फक्त वंदनच करून बसणार आहे, बोलणार नाही. बसा, माहितीतच बसा. करवले जरा थांबा, तिथं जाता बोलणार इंटरेस्ट आहे. माझं चांगलं व्हावं, परंतु माझ्या शेजाऱ्याचं वाटोळं व्हावं याला प्रकृती म्हणतात. माय गॉड. बसा लवकर जरा. मला ते आवडत नाही बोलायला, तर मी बसतो खाली. माझं चांगलं व्हावं आणि माझ्या शेजाऱ्याचं मात्र वाटोळं व्हावं याला प्रकृती म्हणतात. माझं वाटोळं झालं तरी चालेल, परंतु माझ्या शेजाऱ्याचं वाटोळं झालं पाहिजे याला विकृती म्हणतात. आणि माझंही चांगलं व्हावं आणि शेजाऱ्याचंही चांगलं व्हावं, बंधूंनो, याला संस्कृती म्हणतात. याला काय म्हणतात? संस्कृती म्हणतात याला. आणि म्हणून तुम्हाला सांगतो काय याला संस्कृती म्हणतात. आणि वसुधैव कुटुंबकम ही संस्कृती गेल्या 800 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये महानुभाव संप्रदायानं जपलेली आहे. ही संस्कृती आहे, ही महानुभाव संप्रदायानं जपलेली आहे. आणि म्हणून या संस्कृती संस्कार अशा प्रकारचे जन्माला येतात. काय एखादा असा उठतो की परमेश्वराला शोधण्याकरता आपल्या घरादाराचा स्वदेश स्वग्रामाचा त्याग करून तो परमेश्वराला अनुसरतो. आज तुमच्या समोर जिवंत अशा प्रकारची उदाहरणं आहेत ही, की आज या ठिकाणी 3 बालक आहेत, एक वृद्ध माता आहे. बघा त्यांच्या चेहऱ्याकडे तुम्ही, कशा प्रकारची त्यांचे चेहरे आहेत. ती काहीतरी आज मी देतोय. दुसऱ्याला घेण्यामध्ये आनंद असतो, दुसऱ्याला देण्यामध्ये म्हणून आनंद असतो. हे लक्षात ठेवायचं. आणि म्हणून हे मंदिर असेल, पुन्हा मंदिर असेल, महानुभावाश्रम करंजे साताऱ्याचं जे आज अस्तित्व आहे, आज अस्तित्व आहे, जे अस्तित्व आज आहे, या अस्तित्वाला जे काही महानुभाव संप्रदायातील महान अधिकरण कारणीभूत होते त्याचं संरक्षण करण्याकरता त्यामध्ये आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय कैवल्यवासी मोगलेदादांचा फार मोठा उपकाराचा हात होता. काय आणि म्हणून मी या असं म्हणू शकतो की लाईज ऑफ ग्रेट मॅन रिमाइंड अस दॅट वी कॅन मेक आवर लाईफ सबलाईम. महापुरुषांचं जीवन आम्हाला हे सांगतं की कधीतरी आपण त्यांच्यासारखं बनण्याचा थोडासा आपल्या जीवनामध्ये बंधून प्रयत्न करायचा, जीवनामध्ये आपल्या बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे कधीतरी. आणि म्हणून त्यांनाही या ठिकाणी वंदन करते. दीक्षावधी संपन्न होते, अनेक वक्ते बोललेले आहे, तिथले मी ज्ञानाची गोष्ट बोलणार नाही आहे. काय
एक एवढं आहे की सुरुवातीला सांगितलेलं आहे की सर्वत्र अवस्थान मुनिवार मुनिरायाचे धर्मवार्ता प्रसंगी आज संन्यास दीक्षावधी घेण्यासाठी त्या ठिकाणी त्याग करून बसलेले आहेत, किंबहुना त्याग केलेला आहे. जगातील सत्य सत्य करण्याकरता आत्मसमर्पण ही नीतिशास्त्राची परिसीमा आहे. असं इटालियन फिलॉसॉफर आहे, त्याचं एक अशा प्रकारचं मत आहे. बंधून आत्मसमर्पण आहे, हे आत्मसमर्पण आहे, कुर्बान आहे स्वतःच्या जीवनाची, स्वतःच्या देहाची. आज ही कुर्बानी आत्मसमर्पण आहे. याच्या पाठीमागे संस्कार असतात आणि त्याच्या पाठीमागे बंधून संस्कृती असते. देणारे आज या ठिकाणी बसलेले आहेत. बंधू काय देणारे आज या ठिकाणी बसलेले आहेत. कुणाचंही काम नाही समजावून घ्यायचं. अरे फकीरी काय असते, अमीर बनके देख, अमीर बनके देख, जमीर बनके देख. जिंदगी में अगर कुछ बनोगे ना तो कभी फकीर बनके देख कि फकीरी क्या है. फकीर बनके देख कि फकीरी क्या है. सही बात है ना. उम्र भर लोग कमा कमा के तिजोरियां भरते हैं इस दुनिया से खाली हाथ जाने के लिए. इस दुनिया से खाली हाथ जाने के लिए. ये नहीं जाएंगे खाली. 100% युनिव्हर्सल ट्रूथ आहे. ये काय युनिव्हर्सल ट्रूथ आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी वेळ नाही आहे मला बोलायला. मी चरित्रावर सुद्धा बोललो असतो, परंतु नाही आहे, मी बोलणार नाही. परंतु काय थोडंसं एक काव्य थोडंसं बोलतो आणि मी निघून जातो. एक कवीनं फार सुंदर कल्पना केली. आमची दुनिया काय असते, फकीरांची दुनिया काय असते. एक कवी म्हणतोय, आजचा प्रसंग आहे, आज परमेश्वर आलेले त्यांचा स्वीकार करण्यासाठी, कुर्बानीचा स्वीकार करण्यासाठी आज परमेश्वर या ठिकाणी आलेले आहेत. लक्षात ठेवा. तर परमेश्वर आनंद आहे ज्या गोष्टीसाठी सृष्टीची रचना केलेली आहे, तो वेळ, ती मुहूर्त वेळ आज या ठिकाणी आलेली आहे. कोई फार सुंदर प्रार्थना करतोय, काय मेरी जिंदगी के मालिक मेरे दिल पे हाथ रखना. मेरी जिंदगी के मालिक मेरे दिल पे हाथ रखना. क्यों? तेरे आने की खुशी में कहीं मेरा दिल निकल न जाए. तेरे आने की खुशी में कहीं मेरा दिल निकल न जाए. प्रार्थना करते, इतकी खुशी आहे आज. आम्हालाही खुशी आहे, सर्वांनाही खुशी आहे. काय मुझे फूकने से पहले मुझे फूकने से पहले मेरा दिल निकाल लेना. मुझे फूकने से पहले मेरा दिल निकाल लेना. ये किसी के अमानत हमारी नहीं है, किसी और की है. जाना है छोड़ के एक दिन. ये किसी के है अमानत जिसके उसको देने के लिए तैयार बैठे. दी आज तैयार बैठे नहीं, दी आज कुर्बानी कर दी है. ये किसी की है अमानत कहीं साथ चल न जाए. ये किसी के अमानत साथ चल न जाए. आज अशा प्रकारची बंधूंनो प्रार्थना करतो. अनुसर धर्म आहे त्यांचा, सिद्धार्थ जावो. आश्रमातला मुलगा आहे प्रसाद आमचा, शिकलेला आहे जवळ. तो दुसरी आहे छोटी आमची आहे. काय अनुसर धर्म परमेश्वरानं सिद्धार्थ घेऊन गेलं पाहिजे आमचं. काय सिद्धार्थ न्यावा परमेश्वरानं पुनଃसंबंधाला, अनुभूतीला आपल्या त्यांनी पात्र करावं. परमेश्वराजवळ ही प्रार्थना करतो. काय आणि बोलायचं आहे, परंतु वेळेचं बंधन पाळावं लागतं. वक्ता किती बोलतो याला महत्त्व नसतं, कुठं थांबतो याला फार मोठं महत्त्व असतं. म्हणून एका सर्वांना पुन्हा अभिवादन करतो आणि माझ्या या 2 शब्दाला विराम देतो. जाता जाताही बोलतो, फॉरेस्टर थिक डार्क अँड डीप आणि आय हॅव प्रॉमिस टू कीप माइल्स टू गो बिफोर आई स्लीप. बिफोर आई स्लीप. आनंद साहब वही है, जाना है उसके पास ना, बस यही है. हाँ खाली हाथ आए, खाली हाथ नहीं जाना है. हाँ खूब कमाओ पैसे, हीरे और मोती, याद करो कफन को जेब नहीं होती. याद करो कफन को जेब नहीं होती. बस इतना परमेश्वराजवळ प्रार्थना करतो आणि माझ्या या 2 शब्दाला या ठिकाणी विराम देतो. दंडवत प्रणाम. दंडवत.